श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आज आपण 38 साईजचं पेपर कटिंग बघणार आहोत कटोरी ब्लाऊजचं. तर याची तयार उंची 12.5 आहे, पण याच्यामध्ये आपल्याला 1 इंच कस्टमरने उंची वाढवायला सांगितलेली आहे. छाती आहे 9.5. तर त्याप्रमाणे आपण पेपरवर मार्किंग करून घेणार आहोत. आपल्याला ब्लाऊजची तयार उंची 13.5 ठेवायची आहे. 9.5 मध्ये 2 इंच ॲड करून 11.5 छातीची घडी टाकलेली आहे. सरळ रेष आखून घेतलेली आहे. त्यानंतर उंची टाकायची आहे. 13.5 मध्ये 1 इंच ॲड करून 14.5 मार्किंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि बॉक्स आखून घ्यायचा आहे. याच्यासाठी आपण आता शोल्डर घेणार आहोत 5.25. त्यानंतर मुंडा घेणार आहोत 5.5. सरळ रेष आखून घ्यायची आहे. 1.25 इंचावरती मुंडा खोलीला आकार देऊन गोलाकार द्यायचा आहे आणि या बाजूला 1/2 इंच खाली घेऊन या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. यामुळे ब्लाऊज फिटिंगला खूप छान बसतो, काखेमध्ये झोळ येत नाही. आता कंबर मोजायची आहे. कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे. कमरेचा चौथा भाग आलेला आहे 7.5. 7.5 मार्किंग करायचं आहे 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. या पद्धतीने तिरकी रेख आखून घ्यायची आहे आणि हे सर्व आपण आता कट करून घेणार आहोत. या पद्धतीने पाठीचा भाग तयार झालेला आहे. इथं वरची गळारुंदी 2.25 घ्यायची आहे शोल्डरच्या साईडला. पाठीमागचा गळा आपण मोजून घेणार आहोत. खालच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी, वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी सोडून घेऊन मार्क करायचा आहे. सरळ रेष आखून घ्यायचे आणि खालच्या बाजूला 2.25 मार्क करून तिरका या पद्धतीने रेष मारून घ्यायची आहे. हा मी गळा कट करणार नाही आहे. आता आपण पुढचा पार्ट कट करूयात. पाठीचा जो भाग आहे तो आहे असा ठेवून आपल्याला चारही बाजूने मार्किंग करून घ्यायचं आहे पेनने. या पद्धतीने मी पेनने मार्किंग करून घेतलेलं आहे. मुंडा खोली 5.5 देऊन त्यावर सरळ रेष मारून घ्यायचे. शोल्डर 5.25 सरळ रेष आखून बॉक्स आखून घेतल्यानंतर पुढची मुंडा खोली 1/2 इंचावर घ्यायची. या पद्धतीने तुम्ही आर्महोल कर्व जर नसेल तर हाताने देखील आकार देऊ शकता. या पद्धतीने पुढच्या मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे मी. गळारुंदी 2.25 वरच्या बाजूला शोल्डरच्या बाजूला आणि आपण आता गळा मोजून घेणार आहोत. आहे त्या पद्धतीने वरच्या बाजूला आपल्याला शिलाई मार्जिन अर्धा इंच सोडून देऊन खालच्या बाजूला देखील शिलाईसाठी आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि या ठिकाणी बरोबर 6.25 गळा आलेला आहे. वरच्या बाजूला 2.25 इंच, खालच्या बाजूला 2.25 इंचावर गळा घ्यायचा आहे. यामुळे गळा छान असा पसरतो. पहिल्या हुक्काला खेचल्यासारखं होत नाही. यासाठी खालच्या बाजूला गळारुंदी जास्त घ्यायची आहे वरच्यापेक्षा. गोलाकार देऊन घ्यायचा आहे. आता क्रॉसपट्टीसाठी दोन्ही बाजूला 2.5 इंचावर मार्क करून घ्यायचा आहे आणि सरळ रेष आखून घ्यायची आहे. सरळ रेष आखल्यानंतर हुक लूकच्या बाजूला 1/2 इंच वर घ्यायचा आहे. 1/2 इंच वर घेतल्यानंतर या पद्धतीने आपण योकपट्टीचा आकार देऊन घेणार आहोत. त्यानंतर आता कटोरी आपण 38 मापासाठी 5.5ची घेणार आहोत. 5.5 इंचावर मार्क करायचा आहे. पुढची जी मुंडा खोली आहे तिथून 2.5 इंच आणि गळारुंदी खालून आपल्याला वरच्या साईडला 1 इंच घ्यायचं आहे. ही रेष सरळ आखायची आहे. त्यानंतर गळ्याचा पॉईंट आणि हा जो मधला पॉईंट टाकलेला आहे तिथे तिरकी रेख आखून घ्यायची आहे आणि याला थोडासा गोलाकार देत आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने कटोरी आपली तयार झालेली आहे.
आता हे सर्व आपण कटिंग करून घेणार आहोत. या पद्धतीने कटिंग झाल्यानंतर इथं आपल्याला क्रॉसपट्टी आपल्याला खालच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवावी लागते. ते मी वाढवून घेतलेली आहे. कागद शिल्लक आहे म्हणून मी वाढवून घेतली. नसेल जर वाढवली तर आपण डायरेक्ट पेपरवर कापडावर कटिंग करतो त्यावेळेस वाढवली तरी चालेल. आता या ठिकाणी मी कटोरी कटिंग करून घेत आहे. आता हा पाठीचा भाग, क्रॉसपट्टी आणि साईडचा भाग तयार झालेला आहे. तो मी बाजूला ठेवून घेते आणि आपल्याला आता कटोरी वाढवून घ्यायची आहे. अशी कटोरी कागदावर ठेवून मी सगळीकडनं मार्किंग करून घेणार आहे. या पद्धतीने मार्किंग करून झाल्यानंतर कटोरी दोन्ही बाजूला 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. हुक लूकसाठी 1/2 इंच आणि ह्या कटोरीचे आपल्याला आता 4 भाग करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने कटोरीला आकार दिल्यानंतर कटोरी खूप छान प्रकारे बसते, खूप छान पफ येतो. 4 भाग करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण खालच्या बाजूने वाढवून घ्यायचं आहे 1/2 इंच, 1 इंच आणि इथं 1/2 इंच आणि वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी. या पद्धतीने आपल्याला याला राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर इकडच्या हुकलूकच्या बाजूला तिरकी रेघ आखून घ्यायची आहे. आता कटोरीचा मध्य आपल्याला काढायचा आहे. मध्य काढून झाल्यानंतर खालच्या बाजूला 1.5 इंचावर रेष आखून घ्यायची आहे आणि हे तिरकं आखून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपली कटोरी तयार झालेली आहे. आता ही कटोरी आपण कट करून घेऊयात. या पद्धतीने कटोरी तुम्ही करून बघा, खूप छान बसते, पफ खूप छान येतो. कटोरी तयार झालेली आहे. आता आपण बाहीची बाही तयार करणार आहोत. या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राचे राहिलेलं असेल ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता कटोरीसाठी उभा आपल्याला 2.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे आणि आडवा 1.5 इंचाचा. या पद्धतीने आता आपण बाहीचं पेपर कटिंग करूयात. मुंडा मोजून घ्यायचा आहे. मुंडा आपला 11.25 आलेला आहे. त्यातून आपल्याला 1.5 इंच वजा करायचा आहे. सव्वा 9 भरतो बरोबर, पण मी 9:30ची घडी टाकणार आहे. किंवा आपल्याला छातीचा 4था भाग या ठिकाणी घडीसाठी टाकायचा आहे, म्हणजेच 9:30. 9:30 वर मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर सरळ रेष आखून घ्यायची आहे. बाहीची उंची आपल्याला बघायची आहे किती आहे ती. बाहीची उंची या ठिकाणी येत आहे 5.25. त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 6.25 वर आपल्याला बॉक्स आखून घ्यायचा आहे. कॅप हाईट आपल्याला 3 इंच घ्यायची आहे वरून खाली. इकडून आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. 1.5 इंच घेतल्यानंतर तिरकी रेघ आखून घ्यायची आहे. वरच्या साईडला 1 इंच आपल्याला सरळच रेष सोडायची आहे आणि जी तिरकी रेष आखलेली आहे तिचा मध्य करायचा आहे. मध्य केल्यानंतर दोन्ही बाजूला वरच्या साईडला 3 रेष, खालच्या साईडला 3 रेष या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला
इथं देखील पाव इंच खाली घ्यायचं आहे, जसं आपण मुंड्याला घेतलं तर यामुळे बाहीला काखेमध्ये चुन्या पडत नाहीत. आता आर्मोल कर्व जर नसेल तर आपण हाताने देखील आकार दिला तरी चालतो. या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. आता पुढची काखखोली आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे बाहीसाठी. या पद्धतीने असं. त्यानंतर आपल्याला बाही रुंदी बघायची आहे. बाही रुंदी किती असेल त्याच्यामध्ये 2 इंच आपल्याला ॲड करायचं आहे. अशा प्रकारे आपली बाही देखील तयार झालेली आहे. या पद्धतीने तुम्ही एकदा पेपर कटिंग करून बघा. काही अवघड नाही आहे, एकदम सोपी पद्धत आहे. 38 साईड कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग आहे आपण या ठिकाणी केलेलं आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याचं कापडावरचं कटिंग पाहूयात. या पद्धतीने आपल्याला बाही चेक करून घ्यायची आहे. अगदी बाही परफेक्ट झालेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण परत भेटूयात.